वाटतं राज ठाकरे साहेब फार मोठे नेते आहेत आणि त्यांनी देखील आपलं त्यांचं मत मांडलेलं आहे। ते महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात झालेली आहे की मराठी मागे जात आहे आणि इतर भाषा पुढे येतात। हिंदीचं का लागतं आहे? प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा असते। अगोदरच तुम्ही आमच्या मातृभाषेकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करत नाही आहात। आपण जर बंगालमध्ये गेलो तर ते तिथे बेंगॉली बोलतात आणि मग आपल्या महाराष्ट्रातच आपण मराठी बोलत नाही म्हटल्यावरती काय आहे? तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी मुलांना यायला पाहिजे। आपल्या इथे जे हिंदी भाषिक येतात, जे इंग्रजी लोक बोलतात, त्यामुळे आपली मराठी नकळत कुठेतरी 3 नंबरला जाते। ह्याच्या टी व्हीमध्ये वगैरे बघतात त्याच्यामध्ये त्यांना हिंदी येते, हिंदी येणं म्हणजे बास झालं। आता काय वाटतं की शिक्षणाला राजकारणापासून स्वतंत्र ठेवलं पाहिजे। मराठी कंपल्सरी हवी। आमची मराठीच मुलांना लवकर व्यवस्थित समजत नाही, तर हिंदी आणि इंग्रजी हे कधी तो नाही येणार। कारण आम्हाला आत्ता एवढ्या लवकर तर मुलांना हिंदी हा विषय नको आहे, कारण त्यांना मराठीच अजून एवढं जमत नाही आहे। आणि किती शोकांतिक आहे बघा ना, काही महिन्यांपूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। एवढी मोठी रक्कम जर महाराष्ट्राच्या वाटेला येत असेल ती मराठी भाषेसाठी आपण काय करतोय? त्यामुळे हे टोटल अयोग्य आहे। हा निर्णय मागे घेण्यात यावा। फर्स्ट प्रेफरन्स मराठीलाच असावा। की तुम्हाला काय वाटतं आता 1ली ते 4थी हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे का? याचं कंपल्शन झालं पाहिजे का? आधीच मुलांवरती प्रचंड ताण आहे, मोठे त्या दप्तरांचं होतं, अपेक्षांचं होतं आणि त्याचबरोबर अजून एक भाषा तर मुलांवरती आपण ती लादतोय खऱ्या अर्थाने। मला असं वाटतं की मुलांना त्यांचं डिसिजन स्वतः घेऊन द्या। मला असं वाटतं की पालकांवरती तुम्ही सोपवा की मुलांना कुठली भाषा आली पाहिजे। स्वाभाविक जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय तर पहिली भाषा आपली असली पाहिजे ती मातृभाषा म्हणजे मराठी। इंग्रजी माध्यमामध्ये आमची मुलं शिकतात, त्यामुळं पैसे भरून जर आम्ही एवढे फीस भरतोय तर मुलांना इंग्रजी द्यायला पाहिजे। आणि त्यानंतर इतके विषय आहेत, त्यासोबत हिंदीचं का लागतं आहे? प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा असते। तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी मुलांना यायला पाहिजे। आजकाल मुलं मराठीत बोलत नाहीत। खरं म्हणजे मराठी माणसासोबत मराठीतच बोलावं। तसं मराठी विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्यासोबत मराठीतच बोलावं आणि मराठी अनिवार्य केलं पाहिजे। ती मला वाटतं मराठीची सक्ती असावी पण हिंदीची सक्ती नसावी। सर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलाला हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे का? नाही, मला तर हे अति अयोग्य वाटतं आहे। अगोदरच तुम्ही आमच्या मातृभाषेकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करत नाही आहात, ती व्यवस्थित तुम्ही शिकवत नाही आहात। प्लस तुम्ही म्हणताय की बाबा फर्स्ट स्टँडर्डपासून तुम्ही जर का हिंदीची सक्ती करत असाल तर आमची मराठीच मुलांना लवकर व्यवस्थित समजत नाही, तर हिंदी आणि इंग्रजी हे कधी तो नाही येणार आहे। त्यामुळे हे टोटल अयोग्य आहे। हा निर्णय मागे घेण्यात यावा आणि आमच्या मुलांची यातून सुटका करावी, एवढंच मी म्हणेन। मॅम तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे का? नाही, मराठी ही मातृभाषा आहे आणि प्रत्येक राज्यात आपली आपली भाषा बोलली जाते। आपण जर बंगालमध्ये गेलो तर ते तिथे बेंगॉली बोलतात आणि मग आपल्या महाराष्ट्रातच आपण मराठी बोलत नाही म्हटल्यावरती काय आहे? त्यामुळे पहिली मराठी ही फर्स्ट प्रेफरन्स मराठीलाच असावा। मॅम तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलाला पहिलीपासनं हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे का? नाही, पहिलीपासून तर अजिबातच नाही। मराठी कंपल्सरी हवी आणि हिंदी जर तुम्हाला अगदी एवढी महत्त्वाची वाटतच असेल तर ती तुम्ही 8वी नंतर ठेवा। कारण आम्हाला आत्ता एवढ्या लवकर तर मुलांना हिंदी हा विषय नको आहे, कारण त्यांना मराठीच अजून एवढं जमत नाही आहे। जे त्यांच्या व्याकरणाच्या चुका होत आहेत हे होतं आहे, त्यामुळे त्यांनी हिंदी कंपल्सरी करू नये आणि जर करायचं असेल तर त्यांनी 7वी 8वी नंतर ठेवावी। सर जसं की तुम्ही आत्ता बोलले की मुलांना मराठीच धड जमत नाही, तर यामागे कारणं काय असू शकतात किंवा अजून काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांना आपला मराठीमधला इतिहास असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल त्या समजतात? नाही, ऑब्व्हियसली आपला इतिहास सर अजूनपर्यंत डिटेलमध्ये शिकवला जात नाही आहे। मराठीविषयीचं प्रेम त्यामुळे मुलांमध्ये वाढत नाही आहे। सेकंड थिंग अशी आहे की आपल्या इथे जे हिंदी भाषिक येतात, जे इंग्रजी लोक बोलतात, त्यामुळे आपली मराठी नकळत कुठेतरी 3 नंबरला जाते। हे असं होता कामा नाही आहे। याच्यासाठी शाळेनी आणि पालकांनीसुद्धा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की ज्याच्यामध्ये मुलांना आपली भाषा जी आहे ती फर्स्ट वाटली पाहिजे, म्हणजे जास्त प्रेमळ वाटली पाहिजे। पहिल्या भाषेमध्ये बोलण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे। अदरवाईज मग जे इतर राज्यांमध्ये चालू आहे ऑलरेडी ते महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात झालेली आहे की मराठी मागे जात आहे आणि इतर भाषा पुढे येतात। तर मराठी भाषा व्यवस्थित मुलांना समजेल अशा पद्धतीने शिकवावी, हे पालकांचंही आमचं काम आहे आणि इवन दो शाळेने आणि सरकारने तर नक्कीच यामध्ये मोठा पार्टिसिपेट केला पाहिजे। मॅम तुम्हाला काय वाटतं आता 1लीपासून तुमच्या मुलांना हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे का? नाही, अशी काही गरज नाही। 5वीपासून ठीक आहे, 4थी 5वीपासून। आणि आता मुलं ह्याच्या टी व्हीमध्ये वगैरे बघतात त्याच्यामध्ये त्यांना हिंदी येते, हिंदी येणं म्हणजे बास झालं। आता काय
4थीपासून ठीक आहे. सर सध्या बघायला गेलं तर एकंदरीत अख्खं राजकारण जे आहे या एका मुद्द्याभोवती तापलं आहे किंवा राज ठाकरेंनी हा मुद्दा धरला आहे, तर याबद्दल तुमचं काय मत आहे की काय एकंदरीत व्हायला पाहिजे? मला असं वाटतं की शिक्षणाला राजकारणापासून स्वतंत्र ठेवलं पाहिजे. कारण का किती जरी झालं तरी हे जी लहान मुलं आहेत ते उद्याचे वोटर्स आहेत. तर शाळेच्या गेटच्या बाहेरचं जर राजकारण वेगळं असेल, शाळेच्या आतलं राजकारण वेगळं असावं. वाटतं प्रत्येकाची आपली आपली स्वतंत्र भूमिका असावी. एक पालक म्हणून आमचं मत आम्ही मांडलेलं आहे. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. वाटतं राज ठाकरे साहेब फार मोठे नेते आहेत आणि त्यांनी देखील त्यांचं मत मांडलेलं आहे. पण आमचंही सर्वांचं मत आहे. म्हणजे तुम्ही कोणालाही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला विचारा, मराठी ही प्राधान्याने शिकवले गेले पाहिजे, पण त्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नको. तिसरी भाषाच नको. आमचं पालक म्हणून आम्ही तेच सांगतो की आम्हाला तिसरी भाषाच नको आहे. कारण का इतके विषय असताना एक तिसरी भाषा कशाला अजून मुलांना हवी? मराठी, इंग्रजी, मराठी माध्यम जर असेल तर ते संस्कृत आणि मराठी, किंवा त्या अजून त्यांना कुठली भाषा शिकायची असेल तर वाटतं 2 भाषा आणि इतर सब्जेक्ट. आपण खरं म्हणजे खेळाची सक्ती करावं. भारत एवढा मोठा देश असताना आपल्याला मैदानं नाही आहेत, ऑलिम्पिक्स नाहीत आणि किती शोकांतिका आहे बघा ना. काही महिन्यांपूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. एवढी मोठी रक्कम जर महाराष्ट्राच्या वाटेला येत असेल ती मराठी भाषेसाठी आपण काय करतो आहे? सरकार म्हणून त्यांनी काय ते त्याचं नियोजन लावलं पाहिजे की एवढी मोठी रक्कम आल्यानंतर आपली मुलांना अजून ह्या भाषेचं सौंदर्य आणि मुलांनी कसं वाचवं ह्याकरता कसं प्रयत्न करता यायला पाहिजे, त्याची गरज आहे. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मुलांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जायला पाहिजे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोबत मी सोनम रमनबाग, पुणे.